राजा आता ऋषीमुनींकडे आलाय, नदीच्या किनारी आलाय, ऋषींना विचारतो, प्रत्येकाला विचारतोय, की माझ्याकडे फक्त 7 दिवस आहेत, तर मी असं काय करू? मला 7 दिवसात मृत्यू येणार आहे, माझा मृत्यू जवळ आलेला आहे. तर अशा माणसाने काय करावं? कोणतं कर्म करावं, की मला मोक्ष मिळेल? कोणतं आहे मोक्षाचं साधन? मी काय श्रवण करावं? कशाचं स्मरण करावं? कशाचं चिंतन करावं? कोणती सेवा करावी? कोणतं सत्कर्म करावं? याचं कृपया मला मार्गदर्शन करा. पण प्रत्यक्ष राजाला कोण मार्गदर्शन करणार? मग अशा वेळी ज्या आत्मीयतेने राजा विचार करत होता, ज्या आत्मीयतेने त्याला ते हवं होतं, त्यासाठी प्रत्यक्ष भगवंत नेहमी तयार असतात. आणि याच वेळी जे कुठेही थांबत नाहीत, असं म्हटलं जातं की गायीची धार निघेपर्यंत पण जे एका ठिकाणी स्थिर राहत नाहीत, हे शुकमुनी तिथून राजाकडे आले आणि राजाला सांगितलं की मी तुला सांगतो काय करायचं ते. या 7 दिवसामध्ये मृत्यू जवळ आलेल्या माणसाने कोणते कार्य केलं पाहिजे, तर धर्माचं मर्म जाणणारे शुकाचार्य त्यांना सांगतात, सर्व शक्तिमान महाविष्णू अशा श्रीकृष्ण भगवंत